अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सिद्धारूढाय नमः. श्री सिद्धारूढ स्वामी हा साक्षात भगवान श्री महादेवाने पृथ्वीवर घेतलेला एक महाअवतारच होय. ही कृपामूर्ती प्राणिमात्रांना मोक्ष प्रदान करण्यास प्रकट झाली आहे. गुरु शांतप्पाच्या घरी जन्म घेऊन सर्व जगभर त्यांनी स्वतःची ख्याती प्रस्थापित केली. अहो गुरुवरा, ज्ञानाच्या सागरा, तुम्हाला मी मस्तक झुकवून वंदन करीतो. श्री सिद्धारूढ गुरुवर्यांना माझा नमस्कार असो. सद्गुरुराया, तुमच्या केवळ स्मरणमात्रे संकटे नष्ट होतात. माझ्या अंतर्यामी राहून तुम्ही हा ग्रंथ माझ्याकडून लिहवून घ्या. श्री सिद्धारूढ दयाघन अखंडपणे निराकार अशा ब्रह्मस्वरूपी स्थित असूनही केवळ भक्तांकरिता देह धारण करून पृथ्वीवर अवतरले. ज्ञानी लोकांची जन्मभूमी असलेला हा सुंदर भारत देश, पृथ्वीवर असलेल्या आणि परब्रह्माविषयी चिंतन आणि मनन करणाऱ्या साधकांकरिता आश्रयाचे एक स्थान आहे. निजामदेशी वंशदुर्ग नावाचे एक पवित्र आणि सुंदर असे गाव आहे. त्या गावी श्री भगवान शंकराचे अखंड चिंतन करणारा श्री गुरु शांतप्पा नावाचा एक व्यवहारचतुर सद्गृहस्थ राहत होता. महापतिव्रता असलेली देवमल्लम्मा ही त्याची पत्नी होती. शिवभक्तांचा धर्म यथायोग्य रीतीने पालन करीत असल्याकारणाने पती-पत्नी उभयता आनंदित वृत्तीने राहत होते. दोघेही श्री महादेवाची मानसपूजा आणि ध्यानादी करून श्री शंकरास प्रसन्न करीत असत. तसेच घरी आलेल्या साधू, सज्जनांची पूजार्चा करून अतिथीधर्माचे पालन करीत. विवेक, सारासार विचार, इत्यादी चारी प्रकारच्या साधनांनी संपन्न होऊन उभयता दयाळू अशा सद्गुरू श्री वीरभद्रस्वामींचे स्वगृही नियमित पूजन करीत. त्यांच्या सेवेने तृप्त झालेले आणि ब्रह्मानंदात अखंड लिप्त असलेले सद्गुरुनाथ त्यांना आनंदाने बोधामृत पाजीत. सद्गुरू श्री वीरभद्रस्वामी त्यांना, ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत, अशा प्रकारचा उपदेश स्थापित करणारे आणि ज्ञानरसाने पूर्ण असलेले ग्रंथ, विशेष करून, शून्य संपादने, हा ग्रंथ, शून्य संपादने, हा कन्नड भाषेतील ग्रंथ म्हणजे 12व्या शतकातील प्रख्यात वीरशैव संतांच्या वचनांना संपादित करून लिहिलेला ग्रंथ असून 15 ते 16व्या शतकाच्या दरम्यान या ग्रंथाचे 4 अनुवाद लिहिले गेले. वाचून दाखवीत. या सर्व ग्रंथांमध्ये जीव आणि शिव ऐक्यभावाचे प्रतिपादन केलेले आहे. कुलगुरूंच्या तोंडून जीव-शिव ऐक्यभावावरचे विश्लेषण ऐकून आणि आत्मभाव प्राप्त होऊन पती-पत्नीच्या मनातील आध्यात्मिक शंका दूर झाल्या होत्या. या दंपतीला 3 पुत्र होते. त्यातील तिसऱ्या पुत्राचे नाव सिद्ध असून तो शके 1758 इ. 1836 दुर्मुख संवत्सर, चैत्र शुक्ल नवमीस जन्मला. बालसिद्ध देखील आपल्या आईसोबत श्री वीरभद्रस्वामींचे वेदांतशास्त्रावरील निरूपण नियमितपणे, एकाग्र मनाने आणि प्रेमाने ऐकत असे. बालपणापासून दिवसेंदिवस अशा प्रकारे शास्त्रश्रवण केल्यामुळे वयाच्या 3 वर्षापर्यंत बालसिद्ध वेदांतशास्त्रात पूर्णपणे संपन्न झाला. अशा प्रकारे श्रवण करीत असता, एके दिवशी त्याने लिंगैक्य विचार, जीव-शिव किंवा आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन होण्याची स्थिती, याविषयी प्रवचन ऐकले आणि तेव्हापासून बाळसिद्ध अहोरात्र स्वतः देखील तीच स्थिती प्राप्त करून घेण्याविषयी विचार करू लागला. एकीकडे मनामध्ये ही इच्छा ठेवून दुसरीकडे जीव आणि शिव हे एकच आहेत हा मनातील भाव दृढ व्हावा म्हणून सर्वकाळी सर्व प्राणिमात्रांमध्ये सर्व जागी समभाव ठेवू लागला. सर्वांना सुखी करावे हाच अंतर्यामी भाव ठेवून तो वयाच्या 4थ्या वर्षापासून आपल्या मित्रांसोबत खेळू लागला. एके दिवशी लहान मुलांसोबत सिद्ध खेळत असता मुलांनी त्याच्याकडे खाण्याकरिता तीळ मागितले. तत्काळ सिद्ध आपल्या मित्रांना घेऊन घरी आला.
स्वयंपाकघरात जाऊन पाहतो तो सिद्धास त्याची आई दिसेना आणि तीळ ठेवलेले मडके शिंक्यावर ठेवलेले दिसले. शिंके उंचावर टांगले असल्या कारणाने त्याचा तिथवर हात पोहोचेना, म्हणून त्याने एका काठीने मडक्याच्या तळाला एक छिद्र पाडले आणि जेव्हा तीळ त्या छिद्रामधून एकधारेने जमिनीवर पडू लागले तेव्हा त्याने मित्रांना तीळ घेण्यास सांगितले. मित्रांनी आपापल्या जवळची वस्त्रे जमिनीवर पसरली आणि पुष्कळसे तीळ गोळा करून त्यात बांधून घेतले. ते दृश्य पाहून इतर लोक तिथे धावून आले. शिंक्यावरचे मडके छोटेच असूनही खाली पडलेल्या तिळांची अमाप रास पाहून एवढे तीळ कुठून पडले असावेत याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करू लागले. त्यांनी जाणले की हा बाळ सिद्धाचाच प्रताप असला पाहिजे. कित्येके मोठे मोठे रांजण भरू शकतील एवढे तीळ पाहून बाळ सिद्धाच्या अगाध ख्यातीची सर्व लोकांमध्ये चर्चा होऊ लागली. तेवढ्यात सिद्धाची आई घरी आली आणि आपल्या मुलाची करणी पाहून तिने विचारले, बाळ सिद्धा हे कसे घडले? तेव्हा स्मितहास्य करून बाळ सिद्ध म्हणाला, आई, हा चमत्कार मी केलेला नाही. मला निश्चयपूर्वक वाटते आहे की ज्या गुरुसेवेची तुलना कशाशीही होऊ शकत नाही अशा त्या तुझ्या गुरुसेवेचाच हा महिमा आहे. तरीही केवळ तू विचारित आहेस म्हणून सांगतो, ऐक. हे तिळाचे मडके म्हणजे जणू काही एका ज्ञानी व्यक्तीचा देह समज. त्या मडक्यातील सगळे तीळ म्हणजे जणू काही त्या ज्ञानी व्यक्तीच्या अंतर्यामी असलेली ज्ञानोपदेशाची बोधवाक्ये समज. कित्येक रांजणांमध्ये भरूनही तीळ उरलेले आहेत याचा अर्थ हा की कित्येक अज्ञानी जीव ही बोधवाक्ये स्वीकारित नाहीत. परंतु काही विशिष्ट जीव, मुमुक्षुक मात्र ही वाक्ये स्वीकारतात आणि स्वकल्याण करून घेतात. सिद्धाच्या तोंडचे हे शब्द ऐकून मल्लम्मा खरोखर धन्य झाली आणि मनात म्हणाली की हा पूर्णपणे शिवाचाच अवतार असावा, परंतु आम्हाला अजून ते कळलेले नाही. पुत्रप्रेम दाटून आल्याने मल्लम्माने त्यास हृदयाशी धरले आणि त्याला ती प्रेमाने कुरवाळू लागली. परंतु तिच्या कुशीतून निसटून बाळ सिद्ध सवंगड्यांशी खेळण्याकरिता पळून गेला. एके दिवशी असेच तो खेळत असता, मल्लम्मा म्हणाली, बाळ सिद्धा, आता तू 5 वर्षांचा झालास. आता इथून पुढे तू नियमितपणे शाळेत जाऊ लाग. सिद्ध म्हणाला, आई, हा काय ग तू नवीनच धंदा माझ्या मागे लावलास? अंतर्बाह्य सर्वत्र शाळाच आहे. ज्यामध्ये जीवात्मा स्वतःच्या अंतःकरणात स्थित असलेल्या चैतन्यात, चैतन्य म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म, श्री शंकराला पाहतो आणि तोच परमशिव बाहेरील सर्व स्थिरचरांमध्ये पाहतो. अशा शाळेत मी आनंदित आहे. असे असताना तू सांगतेस त्या शाळेत शिकण्याचे काय प्रयोजन, ज्या शाळेत व्यावहारिक शिक्षण घेऊन जीवात्मा स्वतःच्या अंतरंगातील भगवंताला विसरून जाऊन अज्ञानाच्या बंधनात पडतो? त्याचे हे बोल ऐकून मल्लम्मा चकित झाली आणि तेव्हापासून तिने सिद्धास गुरुसान्निध्यात बसवून वेदांत श्रवण करविले. असो, अशा प्रकारे कालक्रमणा होत असता एके दिवशी बालसिद्ध एका म्हशीवर आरूढ झाला आणि आपल्या सर्व मित्रांना बोलावून म्हणाला, हे पहा मित्रांनो, मी कसा एक सुरेखशा हत्तीवर आरूढ झालो आहे. तुम्ही सर्वजण वाद्यांचा जोरजोरात गजर करा. लवकर या, आपण सर्व मिळून आपल्या गावातच उत्सव साजरा करूया. त्याचे हे बोलणे ऐकून सर्व मुले आनंदली, अनेक वाद्यांचा ध्वनी सर्वत्र ऐकू येऊ लागला. मुले देखील हसत बागडत पुढे जाऊ लागली परंतु म्हैस मात्र जागच्या जागीच उभी राहिली. ती काही केल्या हलेना. कितीही ओरडून अथवा मारूनही म्हशीवर काहीच परिणाम होईना. तेव्हा बालसिद्ध रागावला आणि म्हणाला, ए म्हशे, तू तत्काळ मरून जा. त्याक्षणीच म्हैस निर्जीव होऊन जमिनीवर कोसळली. मुलांनी धावत जाऊन मल्लम्मास तिची म्हैस मेल्याचे सांगितले. बाल सिद्धाने म्हशीला शाप दिल्याक्षणीच म्हैस तत्काळ जमिनीवर मरून पडल्याचे ऐकताच मल्लम्मा गांगरली आणि धावत सिद्धापाशी जाऊन पोहोचली.
तिथे जाऊन पाहते तो मेलेल्या म्हशीजवळ बालसिद्ध उभा होता. आक्रोश करून मल्लम्मा रडू लागली आणि म्हणाली, शिव शिव, का रे म्हशीला मारलेस? हे शिवा, आता मी काय करू? आईचे आर्त स्वरातील रडणे पाहून सिद्धाच्या मनात दया उत्पन्न झाली आणि तो म्हणाला, आई, तुला म्हैसच पाहिजे, हो ना? मग त्याकरिता एवढा शोक कशाला करीत आहेस? त्यावर, नमः शिवाय, म्हणून त्याने मृत म्हशीला स्पर्श केला तोच एक आश्चर्य घडले. त्या क्षणीच म्हैस जिवंत झाली आणि चटकन अंग सावरून उभी राहिली. जमलेल्या मंडळींनी हे दृश्य पाहताच ते आश्चर्याने थक्क झाले आणि म्हणू लागले, या मुलाने ही खरोखरच अघटित करणी केली आहे. हा बालक श्रीशंकर, श्रीविष्णू किंवा एखादा श्रेष्ठ ऋषी असावा, जो आमचा उद्धार करण्याकरिता इथे अवतरला असावा. त्यावेळी बालसिद्ध म्हणाला, या म्हशीप्रमाणेच मनुष्याच्या अंतर्यामी असलेली अहंकारबुद्धी अन्य लोकांनी सांगितलेला सदुपदेश न ऐकता स्थिर राहते, बदलत नाही. शक्तिशाली असलेला आत्मा अहंकारबुद्धीचा तमोगुण नासण्याच्या उद्देशाने तिजवर आरूढ होतो. परंतु काही करूनही ती अहंबुद्धी अचल राहते व ब्रह्ममार्गी चालत नसल्याचे पाहून जेव्हा आत्मा तिच्या नाशाचा निर्धार करतो, तेव्हा ती लय पावते. त्याचवेळी ज्या मायेने या अहंबुद्धीचे दीर्घकाळपर्यंत पालनपोषण केलेले असते ती धावत येते आणि त्या अहंतेचा नाश न करण्याची आत्म्याला परोपरीने विनंती करते. मायेचे ते करुण असे शब्द ऐकून आत्मा अहंबुद्धीला वाचवितो परंतु आता मात्र तीच अहंबुद्धी भक्तिपूर्णपणे या जगात वर्तन करते. त्याचे हे सुविचारपूर्ण भाषण ऐकताच जमलेले लोक म्हणाले, आम्हा सर्वांच्यापेक्षा वयाने इतका लहान असून सुद्धा याचे हे ज्ञान अतर्क्स आहे. याचे गहन विचार पाहून आश्चर्य वाटते. अशा या सुंदर बालकाला जन्म देणारी त्याची आई खरोखरच धन्य आहे. त्याचे मित्र म्हणवणारे आम्ही देखील धन्य झालो. हा तर प्रत्यक्ष श्री गुरुदत्तात्रयांप्रमाणेच श्रेष्ठ आहे. एके दिवशी बालसिद्धाने सर्व मित्रांना तलावामध्ये स्नान करण्यास बोलाविले. सर्वजण आनंदाने तलावाकाठी आले आणि एक एक करून पाण्यात उतरले. परंतु त्यातील एकजण भिवून तसाच काठाशी उभा राहिला. तो पाण्यात उतरायला भीत असल्याने तसाच तटस्थ उभा आहे हे जाणून सिद्धाने त्यास पाण्यात ओढून नेले. तो मुलगा भित्रट असल्याकारणाने जोरजोरात ओरडू लागला आणि त्याचे ओरडणे ऐकून मुले गोळा झाली व त्याला सोडून देण्यास सिद्धास विनवू लागली. परंतु सिद्धाने त्यांचे म्हणणे न ऐकता त्या मुलाला खोल पाण्यात नेले. सर्व मुलांच्या देखत सिद्ध त्या मुलासह खोल पाण्यात गेला. त्या मुलाला तिथेच बुडवून सिद्ध किनाऱ्याला एकटाच आलेला पाहून इतर मुले म्हणू लागली की मुलगा मेला आणि त्याच्या मृत्यूचा आळ त्यांनी सिद्धावर घातला. त्यावर बालसिद्ध म्हणाला, आता त्याची भयभीती आणि दुःख दोन्ही नष्ट झाले आहेत. जिथे देहच उरला नाही तिथे भय कुठून असणार? त्या मुलांपैकी एकाने धावत जाऊन त्या मुलाच्या आईला सांगितले की सिद्धाने तिचा मुलगा मारला. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच वेडीपिशी झालेली ती माता धावत आली आणि सिद्धास म्हणाली, सिद्धा, काय हा तुझा दुष्टपणा? त्यावर सिद्ध म्हणाला, माते, यात माझा दुष्टपणा कुठून आला? तुझा मुलगा जलरूपी परमात्म्याच्या कुशीत तल्लीन झाल्याने पूर्णपणे भयरहित झालेला आहे. शोकाने वेडी झालेली ती माता म्हणाली, पुरे झाले तुझे हे वेदांतावरचे भाषण. माझा मुलगा तू खरोखरच मारलेला आहेस. आमच्या घरात शोभा आणणारे माझे पुत्ररूपी रत्न तू तलावात फेकलेस, ते तू मला आताच्या आता आणून दे. असे म्हणून तिने रडून आकांत मांडला. त्यावर सिद्ध म्हणाला, माते, का विनाकारण शोक करीत आहेस? तुझा मुलगा या आनंदसागरात जिवंतच आहे. तू त्याला एकवार हाक मारून बोलाव तो तत्काळ उठून येईल. हे ऐकताच तिने, देवदत्त, बाळ देवदत्त
अशी हाक मारली आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच देवदत्त खोल पाण्यातून वर तरंगत आला आणि पोहत पोहत किनारी लागला. त्याच्या आईने धावत जाऊन त्याला कुशीत घेतले आणि विचारले, बाळा, कुठे रे होतास बाळा तू? देवदत्त म्हणाला, आई, मी तर केवळ ब्रह्मानंदात होतो. आता बाहेर आल्यामुळे पुनश्च या जगाच्या दुःखरूपी जंजाळात अडकलो. आता मला सावध. त्याची आई म्हणाली, बाळा, तू खोल पाण्यात बुडून खरोखरच मरण पावलास असेच आम्ही सर्वच समजलो होतो. तू वाचल्यामुळे आज मी कृतकृत्य झाले, अन्यथा तुझ्या मागोमाग माझेही प्राण हा देह सोडून गेले असते. असे म्हणून तिने प्रेमाने देवदत्ताला कुरवाळले. त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अविरतपणे आनंदाश्रू झरत होते. हे दृश्य पाहून सर्वजण आनंदित झाले. तेव्हा सिद्ध म्हणाला, सज्जन हो, लक्ष देऊन ऐका. हा बालक म्हणजे एक अज्ञानी जीवात्मा समजा. हा जीवात्मा उपाधीचा, उपाधी म्हणजे विशेष गुण, पदवी, चिन्ह, आचरणविशेष इत्यादी. या गोष्टींमुळे लोक एकमेकांपासून एकमेकांना वेगळे म्हणजे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ समजू लागतात. बंधनकारक गोष्ट अथवा वस्तू किंवा परिस्थिती त्याग करू शकत नाही. उपाधी दूर करण्याची भीती बाळगल्याने अमाप दुःख पदरी येते. म्हणूनच दयाळू अंतःकरणाचे सद्गुरू येतात, जीवात्म्याचा देहाभिमान नाहीसा करून त्यास बलपूर्वक ब्रह्मात लीन होण्याचा आनंद मिळवून देतात. हे सिद्ध बाळाच्या तोंडचे संभाषण ऐकून आश्चर्यचकित झालेले गावचे समग्र लोक म्हणू लागले, हा नक्कीच भगवान श्रीमहादेव असला पाहिजे. एरवी असे श्रेष्ठ ज्ञान एका बालकाच्या तोंडी कुठे प्रकट होते काय? त्यानंतर ते सर्वजण सिद्धाचे चरणी मस्तक ठेवण्याकरिता त्याला धरण्यास गेले परंतु तो हसत हसत त्याच्या घरी पळून गेला. एके दिवशी बालसिद्ध आपल्या सवंगड्यासमवेत एका जांभळाच्या झाडांच्या बागेत गेला. झाडाखाली पडलेल्या जांभळांमधली उत्तम जांभळे वेचण्याकरिता सर्व मुले चहूकडे धावत सुटली. त्यावेळी बालसिद्ध एके ठिकाणी स्वस्थ उभा राहिला आणि विचारांमध्ये गुंग होऊन गेला. त्रिभुवनामधील प्रत्येक गोष्टीला ईश्वर कारण असूनही हे जीवात्मे त्याला विसरून जाऊन मायेने मोहित होऊन ऐहिक विषयांमध्ये पूर्णपणे गुंतले आहेत. आता ह्यांना मजेजवळ बोलावून विवेक म्हणजे काय याचा बोध करावा असा मनोमनी निर्धार करून सिद्धाने जमिनीवर एक जांभूळ टाकले आणि संकल्प करताक्षणीच तिथे जांभळांची एक मोठी रासच निर्माण झाली. ते पाहून मुले धावत त्या ठिकाणी आली आणि ईश्वरी शक्तीचा प्रताप जाणू न शकल्या कारणाने वेगाने जांभळे वेचू लागली. पुष्कळशी पिकलेली जांभळे खाऊन झाल्यानंतर त्यांनी बरीचशी फळे घरी नेण्याकरिता बांधून घेतली. तेव्हा सिद्ध त्यांना म्हणाला, तुम्ही पोटभर जांभळे खाल्ली खरी, परंतु एक क्षणभर देखील हा विचार केला नाही की कोणाच्या उपकारामुळे ही जांभळांची रास तुम्हाला प्राप्त झाली आहे. त्यावर मुले म्हणाली, जरी जगतचालक ईश्वराने स्वकृपेने आम्हास ही स्वादिष्ट फळे दिली तरी देखील आमच्या मूर्खपणामुळे आम्ही त्याला ओळखू शकलो नाही. तेव्हा आता ही फळे इथल्या इथेच टाकून आपण सर्वजण घरी जाऊया. तेव्हा सिद्ध त्यांना म्हणाला, आता तुम्ही ही जांभळे इथेच सोडून जाल खरे. परंतु सर्वच पाहणारे तुमचे हे डोळे, ते सर्वत्र पाहत असल्या कारणाने विषयवस्तूंकडे नजर जाताच तुमचे मन आपोआप विषयांकडे आकर्षित होणार. नेत्रही तुम्ही झाकू म्हणाल तरी देहाचा जो अभिमान आहे तो जसाच्या तसाच स्थिर राहील, तेणेकरून ईश्वरप्राप्तीचे सर्व यत्न व्यर्थ होतील. म्हणून मुमुक्षू व्यक्तीने हा देहाभिमान त्यागण्याकरिता अवश्य ध्यान करावे कारण, या संदर्भात तप, उपवासादिक उपाय यांचा काहीही उपयोग होत नाही. ईश्वराचे ध्यान करूनच आत्मज्ञान प्राप्त होते, तेणेकरून अखंड ब्रह्मानंद मिळतो आणि मन जेव्हा या ब्रह्मानंदात पूर्णपणे लीन होते तेव्हा त्यास अन्य विषयसुखाचे भान उरत नाही. असो, आता पुरेशी जांभळे घेऊन लवकर घरी जा. असे बोलून सिद्धाने घराची वाट धरली.
सिद्धामागे सर्व सवंगडी आनंदाने निघाले. परंतु वाटेत पडलेला एक साप पाहून सर्वजण भीतीने चारी दिशेला पळाले. सिद्ध सापाजवळ उभा राहून मुलांना म्हणाला, मुलांनो, साप तर मेलेला आहे. इकडे या. परंतु तरीही ती मुले जवळ येईनात. जेव्हा सिद्धाने साप हातात धरून त्यांना दाखविला तेव्हाच विश्वास वाटून हळूच ते त्याच्याजवळ आले. तेव्हा सिद्धाने त्यांना उपदेश केला, हे पहा मुलांनो, आपल्या हृदयात असलेल्या निर्मळ अशा आत्म्याविषयी विचार न करता दृश्यपसाऱ्यास पाहून लोक असेच भिवून जातात. जेव्हा सद्गुरूंचा उपदेश होतो तेव्हा अंतःचक्षु उघडतात आणि त्याक्षणीच भासमय असा जगतातील दृश्यपसारा लोक पाहून सर्वत्र आम्याचीच सत्ता असल्याची त्यांना जाणीव होते. तेव्हा त्यांना कशाचेच तीळभर देखील भय राहत नाही. त्याचे हे बोलणे ऐकताच मुलांच्या हृदयांतरी नवीन विचार उमटू लागले. त्यानंतर सर्व सवंगड्यांनी मिळून सिद्धास त्याच्या घरापर्यंत सोडले आणि सर्वजण आनंदाने आपापल्या घरी गेले. श्रीसिद्धारूढ स्वामींचा महिमा अगाध असल्याकारणाने त्याचे वर्णन करणे वेदांना देखील अशक्य झाले. अशा या सद्गुरूंचे गुणवर्णन करताच जीवात्मा निश्चितच हा भवसागर तरून जातो. असो, ज्याचे श्रवण केल्याने सर्व पापे भस्म होतात, अशा या श्रीसिद्धारूढ कथामृताचा गोड असा हा दुसरा अध्याय श्री शिवदास श्रीसिद्धारूढ स्वामींच्या चरणी अर्पितो. सर्वांचे कल्याण होवो. श्री गुरु सिद्धारूढ चरणारविंदार्पणमस्तु. 2